आज आहे 20 जानेवारी 2025 आणि मी माझ्या शेतात आहे. आमच्या गावातले शेतकरी हरभरा पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणे सुरू झालं, तूर काढणं चालू आहे, मिरच्या देखील वाळू घालणं चालू आहे, द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले. तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे. 20 जानेवारीपासून तर 1 फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता 1 फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही. थंडी मात्र वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे, पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे, मराठवाड्यात देखील राहणार आहे, कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र आणखीन 10 दिवसमध्ये जवळपास 1 फेब्रुवारीपर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. दिवसा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळूक येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर शेतकऱ्याला सांगतो आता जे धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी. राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात. मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र 1 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच मेसेज देणार आहे. आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चणा काढणे चालू आहे, तूर काढणे चालू आहे, मिरच्या शेतकरी वाळू घालतात, मका देखील काढणे चालू आहे. म्हणून दररोज अपडेट दिला जाईल. म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता. आज 20 जानेवारी 2025 आज देखील हे अंदाज येत आहे म्हणून हे सांगतो. कारण की काय झालं की काही यूट्यूब धारक काय करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या माझाच गेल्या वर्षीचा जुना व्हिडिओ टाकतात. त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून एक माहीत असं सांगतो. माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर कसं आहे ब्लॅक शर्टचं ते फोटो हे सगळ्या गोष्टी आहे आणि ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमधले याचे फोटो टाकत असतो म्हणून हे लक्षात घ्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलेला आहे. आणि शेतकऱ्यांना मी म्हणत होतो ना हरभरा एकरी 50 किलो पेरत असताना तुम्हाला सांगतो प्लेट जर फेकली तर वर तरंगा असा. आणि याचा ज्यावेळेस काढणी होईल आता ह्या उद्या 23 तारखेला या हरभऱ्याला 92 दिवस होते आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस काढणी होईल त्यावेळेस मी लाईव्ह दाखवणार आहे उतार किती आला. म्हणजे सोयाबीनला देखील यावर्षी 16 क्विंटल आवरेज झालं होतं. मेहनत खूप केली ती तशीच हरभऱ्याला मेहनत केलेली त्याच्यामुळे हरभऱ्याला देखील उतार येणारच. म्हणजे एक सुरुवातीला पीक करताना ठरत असतो ते येणार.